कुणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कामगार एकजुटीचा, जय असो, कामगार एकजुटीचा, जय असो. कामगारांना घर मिळालेच पाहिजे, कामगारांना घर मिळालेच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. माथाडी कामगारांना घर मिळालेच पाहिजे, माथाडी कामगारांना घर मिळालेच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कामगार एकजुटीचा. जय असो. माझं नाव सुरेश दोंडीराम बोबडे. सह्याद्री नगरमध्ये जे नामदेवराव बापूंनी 27 एकर 34 गुंठ जागा घेतली, त्या जागेचं कामगारांना घरं बांधण्यासाठी जे 2150 कामगारांना घरं बांधली आणि बाकीची राहिलेली मोकळी जागा त्या उर्वरित कामगारांसाठी ठेवली गेली. आणि त्या कामगारांसाठी घरं बांधून देत असताना बांधकामापोटी जे 45 कोटी रुपये मुदतवाढीसाठी भरलेत. दुसरी गोष्ट, त्या MUमध्ये जे आत्ता DA झाला, त्या DAमध्ये कामगारांसाठी 1.5 एकर जागेमध्ये घरं बांधून देण्याचं ठरलेलं आहे. 1160 कामगारांना फक्त घरं दिली जाणार आहेत. कामगार उरले 3000 आणि त्या 1.5 एकरामध्ये कामगारांना घरं बांधून देणार. साधारणतः उरलेली 5 एकर जमीन, त्या 5 एकर जमिनीचे साधारणतः 800 कोटी रुपये प्राईज होते. आणि कामगारांची घरं बांधण्यासाठी निव्वळ खर्च येतो 139 कोटी रुपये, 140 कोटी रुपये. म्हणजे हा निव्वळ कामगारांना फसवण्याचा भाग आलेला आहे, एवढं मला सांगावंसं वाटतं.